तर जय भीम नमो बुद्धाय मित्रांनो, दीक्षाभूमी हे मानवतेचे आणि समतेचं ऊर्जा केंद्र आहे. पण ह्याच दीक्षाभूमीवर सध्या एक पोस्ट व्हायरल होत आहे. एक दीक्षाभूमीवर भगवा झेंडा लावलेला एक पोस्टर सध्या खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हे पोस्टर असं म्हणतात की हे पोस्टर युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी अजय चिकारा यांनी एका प्रेसमध्ये पत्रकार परिषदेमध्ये लोकांसमोर दाखवण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे एक पोस्ट होती बेहतर नागपूर म्हणून. त्या पोस्टरमध्ये दीक्षाभूमीवर भगवा झेंडा आणि बाबासाहेबांचा उलटा हात दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आंबेडकरी समाज, बौद्ध समाज हा मोठ्या प्रमाणात आहत झालेला आहे. ज्या महामानवाने 14 ऑक्टोबर 1956ला बौद्ध धम्माची दीक्षा देऊन हजारो लोकांना एका नव्या धम्माकडे वळविलं, ते म्हणजे बौद्ध धम्माकडे, आज त्याच महामानवाच्या ज्या दीक्षाभूमीचा हा झालेला अपमान आहे आणि हा आंबेडकरी समाज कधीही स्वीकार करणार नाही. याची आपण दखल घेण्यात यावी. याच अनुषंगाने वंचित बहुजन आघाडीने च्या लोकांनी नागपूरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्याचं विरोध देखील केलेला आहे. तुम्ही बघू शकता हे व्हिडिओ जे सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वंचित बहुजन आघाडीने याचा खूप मोठ्या प्रमाणात विरोध केलेला आहे आणि आंबेडकरी समाजाचे आस्थेचं जे केंद्र आहे दीक्षाभूमी, ते अशा कुठलेही छेडछाड सहन करणार नाही. कारण की ह्याच भूमीवर कारण की बाबासाहेब आंबेडकरांनी ह्याच भूमीवर 14 ऑक्टोबर 1956ला बौद्ध धम्माची दीक्षा देऊन एका नव्या युगाला सुरुवात केलेली आहे. आज नागपूरच्या पावनभूमीवर अशा पद्धतीची जी पोस्ट व्हायरल होत आहे आणि ती माणुसकीला कदाचित आंबेडकरी समाजाला कुठेतरी आहत केल्यासारखं आहे. बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली हे तर प्रत्येकालाच माहीत आहे. पण आज त्याच भूमीवर अशा पद्धतीची पोस्ट व्हायरल करून हे नेमकं काय साध्य करणार आहेत, हाच आपल्यासमोर मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगतो की माझ्या चॅनलला जितकं होईल तितकं शेअर करा आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त प्रमाणात सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की खऱ्या गोष्टी दाखवणं हे आमचं काम आहे. पत्रकारांचं कामच आहे खऱ्या गोष्टी दाखवणं. ह्या पोस्टला हे जे बेहतर नागपूर म्हणून ही जी पोस्टर सध्या व्हायरल होत आहे याने खूप आंबेडकरी समाजाचं खूप मोठ्या प्रमाणात मन आहत झालेलं आहे. की आपल्यासमोर प्रश्न निर्माण झालेला आहे की येणाऱ्या काळात बौद्ध दीक्षाभूमीला धोका निर्माण होईल का, किंवा हे दीक्षाभूमीच्या संदर्भात काय करतील असा प्रश्न आपल्यासमोर निर्माण झालेला आहे. कारण की महाबोधी महाविहार हे अजूनही बौद्धांच्या ताब्यात नाही आहे. त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात लढाई चालू आहे. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओला माझ्या काय म्हणता हे खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि याची नेक्स्ट अपडेट पुढे काय होईल याची नेक्स्ट अपडेट मी लवकरच घेऊन येईल. जशी आम्हाला याची माहिती मिळेल तसं आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न नक्की करू. तर माझ्या ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा आणि जितकं होईल तितकं प्रमाणात सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम नमो बुद्धाय.